Hmm? Okay, good morning all. ऐकू येते? Yes, sir. Hello? Is am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. So take down problem. So this problem you have to solve yourself. I will help you, but you have to start to solve. It is a simple problem. Take down. A triangular prism. A triangular prism, side of base 30 millimeter, side of a base 30 millimeter, 30 millimeter, and axis length and axis length 50 millimeter, 50 millimeter, is kept on the HP, is kept on the HP on an edge of a base, on an edge of base, in such a way that, in such a way that this axis makes an angle of, this axis makes an angle of
45 degree with the HP. 45 degree with the HP. Full stop. Draw the projections of a solid. Draw the projections of a solid when longer edge opposite to the base edge on HP is inclined at 30 degree to the VP. Full stop. Okay, read this problem. Then find out the givens, correct given. कोणता अँगल कशा बरोबर दिलेला आहे, HP वरती काय ठेवायचं आहे. मग त्याच्यासाठी तो ट्रायंग्युलर प्रिझम जो आहे तो कसा ठेवावा लागेल. पहिलं म्हणजे HP मध्ये आपल्याला पहिल्या स्टेज मध्ये काय दिसेल, टॉप व्ह्यू मध्ये ट्रायंग्युलर प्रिझम आहे. म्हणजे वरून बघितल्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, ट्रायंगल दिसणार आहे. करेक्ट. आता हा ट्रायंगल कसा ठेवायचा आहे त्याच्यावरती विचार करा. A triangular prism, side of base 30 mm and axis length 50 mm, 50 mm is kept on the HP on an edge of base. म्हणजे बेसची एक एज त्याच्यावरती हा रेस्ट झालेला आहे. सो राईट साइडला काय यायला पाहिजे, बेसची एज यायला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा काढा, त्याच्या पाठीमागे मी काढतो, मग तुम्ही चेक करा तुमचं कुठं चुकलंय, कुठं बरोबर आहे, असं तुम्ही चेक करा. सो गिव्हन लिहितो मी इथं. So the givens are triangular prism. So here we have triangular prism okay with side of base 30 mm and height किती दिलेले आहे, 50 mm. kept on HP on edge. HP on base edge. This is very important. So this is first stage. हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे.
हे जर तुम्हाला व्यवस्थित रेस्ट करता आलं तर पुढचा प्रॉब्लेम तुमचा बरोबर येऊ शकतो. इफ द फर्स्ट स्टेज goes wrong, then entire problem will be wrong. There is no need to check second and third stage. पहिला जर स्टेज चुकली तर पुढचा सगळा प्रॉब्लेम चुकीचा असणार आहे. सेकंड आणि थर्ड स्टेज चेक करण्याची सुद्धा गरज पडत नाही. Then axis makes an angle of 45 degrees. So they provided theta here. Theta is equal to 45 डिग्री. पण हा कशा बरोबर दिलेला आहे? ऍक्सिस बरोबर दिलेला आहे. आणि देन draw the projection of solid when longer edges opposite to the base edge on HP is inclined at 30 degree to the VP. So phi दिलेला आहे. Phi is equal to 30. Check whether you have to find the beta or not here in third stage. 30 degree. इथं वेगवेगळ्या प्रकारे ट्रायंगल ठेवता येतो फर्स्ट स्टेज मध्ये. त्यातले वेगवेगळे प्रकार सांगतो मी तुम्हाला. एक म्हणजे असा, दोन नंबरला असा, तीन नंबरला असा, असा. ह्याच्यातला कुठला बरोबर आहे? एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर आणि चार नंबर. थर्ड नंबर. किती जणांना वाटतं? अजून कोणाचं काय मत आहे याच्यावरती? किती नंबरचा बरोबर आहे? फर्स्ट स्टेज मध्ये टॉप व्ह्यू मध्ये पहिला दिसेल, दुसरा दिसेल, तिसऱ्या प्रकारे दिसेल की चौथ्या प्रकारे दिसेल? प्रिझमच्या साईड सगळ्या सेम असतात ना सर? हा, प्रिझमच्या साईडचे सगळे सेमच काढायचं आता. 2 नंबर. मग 2 नंबर. बर. अजून साइड वर जाऊ नका. सगळ्या साइड एकसारख्याच आहेत. सगळ्याच ट्रायंगलच्या एकसारख्या असणार आहेत त्या. ठीक आहे, मी काढताना काढले. फक्त त्याची पोझिशन चेक करा. पोझिशन नुसार कुठला असेल दिलेल्या प्रॉब्लेम मध्येच्या पोझिशन नुसार. किरकल आवाज येत नाही तुमचा. तुम्ही 1 आणि 2 नंबर. 1 नंबर. किती नंबर? 1 नंबर. 2 नंबर सोडून 3. प्रमोद कोकरे थर्ड. ओके, प्रमोद कोरके. प्रमोद कोरकेंचं म्हणणं आहे तिसऱ्या नंबरचा. 1 नंबर. सौरभ गायकवाड तुमचं काय म्हणणं आहे? 1 नंबर. किती नंबर? 1 नंबर. फर्स्ट नंबर. थर्ड नंबर सर. कृष्णा इंगळे थर्ड नंबर.
अजून बाकीचे? थर्ड नंबर सर. रोहिणी राऊत थर्ड नंबर. थांबा, चॅट बॉक्स मध्ये पण यायला लागलेत, बघू आपण. सेकंड प्रीती तावसे थर्ड नंबर. दीप्ती मोरे सेकंड. ओके, अजून कोणाच काय आहेत मत? शुभम थर्ड, रितेश जाधव थर्ड, सोनाली राऊत थर्ड, श्रुती कलाल थर्ड, संग्राम भोसले सेकंड, सुदर्शन गायकवाड सेकंड, रोहित निकम थर्ड, पृथ्वीराज बाबर फर्स्ट, मेघा बुरुंगले फर्स्ट, ओम गवळी थर्ड. ओके, तर याच्यामधला जो थर्ड नंबरचा ट्रायंगल आहे, ओके, तशा प्रकारे आपल्याला फर्स्ट स्टेज मध्ये ठेवावा लागणार आहे. कारण बेसच्या एज वरती, म्हणजे बेसच्या एज वरती जर ठेवायला सांगितलं असेल तर ह्या बेसच्या एज आहेत सगळ्या. तर राईट साईडला आपल्याला काय घ्यावी लागेल? बेसची एज घ्यावी लागेल. त्या कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर राईट साईडला बेसची एज, सॉरी, कुठल्याच बाकीच्या डायग्राम मध्ये बेसची एज राईट साईडला नाही, फक्त हा थर्ड जो आहे त्याच्यामध्ये जर चेक केलं तुम्ही तर असं लक्षात येईल की त्याची बेसची जी एज आहे ती राईट साईडला आहे. म्हणून तुम्हाला फर्स्ट स्टेज मध्ये हा चेक अशा प्रकारे तिथे ठेवावं लागेल. ओके, so put like this. हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिसणार आहे ज्याच्या सगळ्याच बाजू 30 मिलीमीटरच्या असणार आहेत. So third one is the correct answer. तुम्ही पहिली स्टेज काढली असेल, आता दुसरी काढायला चालू करा. मी आता इथे पहिली ड्रॉ करतो आणि तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता whether you drawn whatever you drawn it is correct or not. So 30 millimeter, थोडा तिरकी दिसते लाईन मला. गिव नोटेशन AH, AH, AH डॅश. इथे डबल नोटेशन येणार आहेत. आता हा प्रिझम आहे, BH, BH डॅश,
CH डॅश. ओके, ह्याच्यामध्ये ऍक्सिस बरोबर एक अँगल दिलेला आहे, म्हणून याचा ऍक्सिस आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या कोणामधून निघणारी आणि समोरच्या बाजूला मधोमध छेदणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे. तसेच दुसऱ्या ह्याच्यामधून एक छेदणारी बाजू घ्यायची आहे. या ठिकाणी हा जो क्रॉसिंग पॉइंट मिळेल त्या ठिकाणी ऍक्सिस असणार आहे ओ. ओ ओ डॅश. ठीक आहे, आता याच्यामधून प्रोजेक्शन घ्यायचे आपल्याला वरती. From this also, then take height of 50 millimeter. याच्यामध्ये 50 मिलीमीटरची हाईट येईल इथं. ज्या साइडचे एजेस विजिबल आहेत त्या डायरेक्ट लाईनने ड्रॉ करू आपण. ओके, आणि जी ऍक्सिस ची लाईन आहे ती मात्र आपली प्रोजेक्शन लाईनच ठेवू. याला नोटेशन देऊ. सो हियर वी हॅव AF, it is AF dash. Here we have 2 points, BF and CF. Here again we have 2 points, BF dash, CF dash. Then here we have O, it is O dash. This is axis. असं आलंय का बघा पहिल्या स्टेज मध्ये. तुमची डायग्राम या डायग्राम बरोबर चेक करा, बरोबर आहे का. Second stage. In second stage, they given theta is equal to 45 degree with the axis. आता ऍक्सिस आणि ही सरफेस एकमेकाला पॅरलल आहे, त्याच्यामुळे हे ऍक्सिस बरोबर जरी 45 घेतला तरी आणि या सरफेस बरोबर 45 घेतला तरी सुद्धा चालतंय, कारण हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. ओके, समजलं.
So Yes, sir. okay, so tilt this surface with 45 degree. मी प्रोजेक्शन लाईन ने पहिल्यांदा 45 डिग्रीला टिल्ट करतो. सो दिस इज 45 डिग्री. ओके, सो दिस वन इज 90. हे 90 आहे अँगल इथं, म्हणून इथं एक 90चा अँगल घेतो आहे. ही डायग्राम फक्त आपल्याला काय करायची आहे, आता टिल्ट करायची आहे 45 डिग्री. त्याच्यानंतर हा ऍक्सिस आहे इथं, ऍक्सिस साठी इथं घेतो. ऍक्सिस साठी खरं कलर एक घ्यायला पाहिजे होता वेगळा आपण. ओके, हा ब्ल्यू कलर घेतो मी ऍक्सिस साठी. सो ऍक्सिस इथं जेवढ्या डिस्टन्स वरती आहे तेवढ्याच डिस्टन्स वरती घेतलेला आहे मेजर करून. You can increase his axis up to that point. Then CF BF पासून AF चं डिस्टन्स कॅम्पस मध्ये घेतो मी, आणि इथून हे डिस्टन्स इथपर्यंत घेऊन तिथून एक दुसरी लाईन ड्रॉ करतो. त्याच्यानंतर इथं जी हाईट आहे ती हाईट 50 मिलीमीटरची या ठिकाणी प्लॉट करतो. ओके, आता ह्याच्यातले जे महत्वाचे म्हणजे व्हिजिबल जे पोर्शन आहे त्याला डार्क करतो. म्हणजे जवळजवळ सगळेच इथे व्हिजिबल आहेत सध्या. राहिलेल्या प्रोजेक्शन लाईन इरेज करायची गरज नाही, कारण ते आपण काढतानाच खूप फेंट काढतोय. ओके, मग इथं नोटेशन आहे ते नोटेशन इथं ट्रान्सफर करू आपण. दिस वन इज AF, here it is AF dash. Now here we have to give angle that we have taken here. So this angle is 45 degree, or you can write theta here. इथला थिटा जरी लिहिला तरी चालतो, पण गिवन मध्ये असं लिहिलेलं पाहिजे थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, पण हा अँगल इथं लिहिणं बरोबर नाही. हा अँगल इथं लिहिलेला चुकीचा आहे ऍक्च्युली, जर आपण जास्त डेप्थ मध्ये गेलो तर. हा अँगल आपल्याला ज्याच्या बरोबर दिलेला आहे तिथंच लिहायला पाहिजे. हा अँगल इथं लिहायला पाहिजे आपण, कारण हा ऍक्सिस बरोबर दिलेला अँगल आहे. सो दिस अँगल इज 45 degree. Okay, now give notation here. This one is O, here it is O dash. Here we have 2 point BF, BF, comma CF. Here BF dash, CF dash. Take projection in downward direction. From each point. From axis also.
then AF dash, last point. Okay, then take projection from the top view. BF CF पॉइंट जर XY लाईनच्या वर आला तर चालतो का? XY लाईनच्या वरच पाहिजे ना तो BF CF. हा जो पॉइंट आहे हा XY लाईनच्या वरच पाहिजे, तो खाली नाही काढायचा आपल्याला. ह्याच्यावरचे फ्रंट व्ह्यू मधले जे काही सगळे पॉइंट आहेत ज्याला F सफिक्स लावले आपण, ते सगळे XY च्या वर लिहायचे आहेत आपल्याला. ते खाली एक सुद्धा पॉइंट त्याच्या लिहायचा नाही. सर तुमचा पॉइंट XY लाईन वर दिसतोय म्हणून विचारलं, वर आलं तर हा म्हणजे चालतो का? टच झालाय का? चालते, काय अडचण नाही, पण तो XY च्या वर आहे सध्या. हा तेच कन्फर्म करायचं होतं, लाईन वरती किंवा त्याच्या वर गेलं तर चालतो का? हा लाईन वरती थोडा टच झालाय, पण चालतोय, काय अडचण नाही. फक्त तो याच्या खाली नाही आला पाहिजे XY च्या. येस सर. हा. नाव टेक प्रोजेक्शन from top view of first stage. नाव गिव्ह नोटेशन. आता नोटेशन कसे घ्यायचे हे अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी नोटेशन काही तर दाखवत नाही तुम्हाला. डायरेक्टली लाईन ड्रॉ करतो. ज्या व्हिजिबल आहेत त्या व्हिजिबल लाईनने, म्हणजे जे चॉकलेट कलर आहे त्या कलरने मी ड्रॉ करतो. जे मी चॉकलेटी कलरने काढतोय ते तुम्हाला सर्वांना डार्क लाईनने ड्रॉ करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी एक मिस्टेक करणार आहे टॉप व्ह्यू मध्ये, ती शोधायची आहे तुम्हाला. ओके, आता याच्यामध्ये काय राहिले सांगा, कोणती लाईन राहिलेली आहे? बरं मी नोटेशन देतो म्हणजे तुम्हाला सांगता येईल, असं सांगता येणार नाही. सो दिस इज AH, this one is BH, here it is CH, then this one is AH dash, here it is BH dash, this one is CH dash. त्याच्यानंतर या ठिकाणी O येईल आणि इथं हा तर याच्यात विजिबिलिटी बघायची नाही का? बघायची की, व्हिजिबिलिटी बघूनच मी
त्याच्यानुसारच मी म्हणतोय काहीतरी याच्यामध्ये राहिलंय. काय राहिलंय कोण सांगतंय? ऍक्सिस. ठीक आहे, BH, ऍक्सिस BH. मी ड्रॉ केला आता. ठीक आहे, ऍक्सिसची पण लाईन ड्रॉ करतोय. CHBH. CHBH. ओके, आता CHBH मी इथे काढतो. So this one is the axis up to this point. ओके, आता CHBH राहिलेली लाईन करेक्ट आहे, ती पण मी ड्रॉ करतो इथं. ओके, इज एम आय करेक्ट? No, sir. असेल ना? नो. वाय? का बरं नाही? मी बरोबर का नाही? काय करायला पाहिजे मी? CHBH डॉटेड असेल ना? येस, करेक्ट. CHBH ही जी लाईन आहे ही डॉटेड असायला हवी, कारण AH डॅश ही कंटिन्युअस लाईन आहे आणि CHBH सुद्धा मी कंटिन्युअस काढली आहे. म्हणजे जरी समजा तुम्ही काढली तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मी काही थोडेसे ट्रिक्स सांगितलं, त्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती की दोन कंटिन्युअस लाईन एकमेकांना अशा क्रॉस होत नाहीत. जर क्रॉस झाल्या तर आपण परत क्रॉस चेक करायचं की त्या दोन्हीपैकी एक लाईन ही इनव्हिजिबल असायला हवी. ओके, इथं CH आणि BH ही कशी आहे? इनव्हिजिबल आहे. सो वी हॅव टू ड्रॉ with the dotted line, and for dotted line we are using here a pink color. Okay, now this one is correct. आता याच्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी काढलेलं आहे का पहा. तर BH डॅश पण इनव्हिजिबल येणार ना? कोणती? BH डॅश. BH डॅश. BH डॅश. BH डॅश नाही, ती व्हिजिबल येते. ती व्हिजिबल येते कारण ती आउटलाईन आहे. आउटलाईन कधीच डॉटेड येत नाही. तुम्हाला ते इमॅजिनेशन करून सांगायचं म्हणलं तर 3D काढावं लागेल, पण त्याच्यापेक्षा साधी ट्रिक मी सांगितलेली होती की जी आउटलाईन आहे सॉलिडची ती कधीही कशी येत नाही? डॉटेड येत नाही. मग BH डॅश ही लाईन आउटलाईन आहे त्याची, बरोबर आहे का? येस सर. हा, मग ही आउटलाईन असल्यामुळे आपल्याला इमॅजिनेशन कडे पण जायची गरज नाही. ती आउटलाईन आहे म्हणजे ती डॉटेड येणार नाही. बघा सर्वांनी, इथपर्यंत तुमचं बरोबर आहे का? नाउ इन थर्ड स्टेज काय दिलेलं आहे? फाय अँगल दिलेला आहे, पण कशा बरोबर दिलेला आहे तो? द लॉंगर एज विच इज अपोजिट टू दॅट बेस एज. ज्याच्यावरती रेस्ट झालेला आहे ती बेस एज कोणती आहे? BFCF आहे, बरोबर आहे? BFCF किंवा BHCH. त्याच्या अपोजिट असणारी लॉंगर एज कोणती आहे? AH डॅश. करेक्ट, AH डॅश ही जी लॉंगर एज आहे ती त्याच्या अपोजिटला असणारी लॉंगर एज आहे आणि त्याच्या बरोबर फाय हा अँगल दिलेला आहे. सो व्हॉट डू यू थिंक? इज देअर एनी रिक्वायरमेंट टू फाइंड द अपॅरंट अँगल? तुम्हाला काय वाटतं, इथं गरज आहे का अपॅरंट अँगल काढायची? येस सर. आहे? येस सर. येस Yes, सर. yes. बरोबर आहे गरज. का? कारण AF डॅश सेकंड स्टेज मधला असणारा AF डॅश याची जर लेंथ बघितली तर ती त्याच्या टॉप व्ह्यू मध्ये असणाऱ्या लेंथ पेक्षा कशी आहे? जास्त कमी. आहे. जास्त आहे म्हणजे ती अपीअरंट झाली आता टॉप व्ह्यू मध्ये असणारी, म्हणून आपल्याला अपीअरंट अँगल इथं ड्रॉ करावा लागेल. ओके, हे असं दिलेलं आहे आणि जर तुम्ही अपीअरंट अँगल नाही काढला, आहे तसं काढलं
आणि सगळं जरी करेक्ट काढलं तरी त्याला 0 मार्क मिळतात, तरी त्याला 0 मार्क असतात. ओके, सो फक्त ड्रॉइंग काढणं, ओके, ह्याला महत्व नाही. पहिल्या सुरुवातीचं अंडरस्टँडिंग, ॲक्युरेसी अँड देन प्रेझेंटेशन. ओके, सो बापरे कुठे गेला. ठीक आहे. नाउ थर्ड स्टेज. Can you draw third stage? Yes, sir. Okay, go ahead. It is very simple now. First, find the angle and then chat box मध्ये टाका किती अँगल येतोय apparent आणि मग तेवढा अँगल घ्या. (42°) ओके, ठीक आहे. 42° अँगल येतोय. So take 42° angle and show there. जिथे तुम्ही अँगल घेता तिथे दाखवा बीटा अँगल तुम्ही काढलेला. ती जर डायग्राम बघितली तर प्रत्येक पॉइंटचं सोल्युशन त्या डायग्राम मध्ये असायला हवं. म्हणजे जर मी इथं 45°च्या ऐवजी इथं जर थिटा लिहिलं तर थिटा म्हणजे काय आहे हे गिव्हन मध्ये इथं किंवा आन्सर मध्ये कुठं ना कुठं असायला पाहिजे. मी इथं जर बीटा लिहिला अँगल घेताना तर तो बीटा कुठं आहे, तर तो साइडला जो आपण काढणार आहे अँगल फाइंड आउट करणार आहे त्या ठिकाणी तो मिळायला पाहिजे. 43 आलाय, ठीक आहे. यू कॅन टेक 43. हे आता 43 आणि 42 का आला तर ह्या ज्या दोन लाईन तुम्ही काढलेल्या आहेत त्या एकमेकाला किती पॅरलल आहेत ऍक्युरेटली त्याच्यानुसार हा अँगल चेंज झालेला आहे. ठीक आहे. 1°, नो प्रॉब्लेम. (49) आता मात्र समथिंग इज गोइंग रॉंग. मी असं म्हणणार नाही की कोणाचं बरोबर आहे आणि कोणाचा चुकीचा आहे, बिकॉज आय डोंट नो. माझ्याकडे हे काय काढलेलं नाही त्याचा. अजून कोणतरी सांगा कोणाचे किती येतात. मेजॉरिटी जे असेल तो अँगल येत असतो इन जनरली. पृथ्वीराज बाबर 42 करेक्ट. मेगा बुरंगले 43. ठीक आहे. 42 43 आहे म्हणजे या ओम गवळी यू हॅव टू चेक वन्स अगेन. ओके सर.
जर कोणाला अडचण येत असेल तर यू कॅन आस्क. सो मी ड्रॉ करतोच इथं आता. So 42-degree angle is like that, near about 45. So like this one I will take. Then mark this AH dash. त्याच्याबरोबर अँगल दिलेला आहे म्हणजे हा AH dash आपण इथं मार्क करू. इथलंच डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. सो इफ सपोज दिस इज AH, याच्यापासून एवढं डिस्टन्स म्हणजे याच्यापासून इथं एवढं. दिस इज AH dash. मी याला लगेच नोटेशन पण देतो. AH dash. ओके. त्याच्यानंतर याच्यापासून एवढ्या अंतरावरती एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो त्याला. परपेंडिक्युलरिटी आणि पॅरलल हे दोन्ही जरा व्यवस्थित चेक करायचं आहे. Okay, and second is at this point. ओके. याच्यावरती हे पॉइंट मार्क करायचे कंपास मध्ये डिस्टन्स घेऊन. इकडं CH डॅश, इकडं हा BH डॅश, तसाच इकडं या ठिकाणी येईल हा BH आणि हा CH. ओके. इथे ऍक्सिस मी काढत नाही आता कारण मला काही गरज नाही त्याची पुढे. आता तुम्ही तो ड्रॉ करा मात्र. याच्यामध्ये काही जास्त विचार करायची गरज नाही व्हिजिबिलिटीची, कारण जे सेकंड स्टेजच्या टॉप व्ह्यू मध्ये आहे जशीच्या तशी डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढायची असते. ती फक्त रोटेट करायची आहे दिलेल्या अँगलने. हॅलो सर. यस. सर अफेरंट अँगल कसं काढायचं? अपीरंट अँगल बरं ठीक आहे. मी एवढी डायग्राम कंप्लीट करतो आणि सांगतो. मी सांगितलं बऱ्याच वेळेला, तुम्ही ऍबसेंट होता वाटतं त्यावेळेला. ठीक आहे, सांगतो मी तरी पण. Okay, so this is the top view. We have rotated with a beta angle.
Now how to find that beta angle? I'll show you once again. आता बघा बीटा अँगल कसा काढायचा ते मी सांगतो तुम्हाला. ज्या लाईन बरोबर अँगल दिलेला आहे ती लाईन जर टॉप व्ह्यू मध्ये छोटी झाली असली, ओके, लेंथ जर त्याची कमी झाली असली आणि त्याच्याबरोबर जर अँगल दिला असेल तर त्यावेळेला आपल्याला बीटा अँगल हा ड्रॉ करावा लागतो. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, सोपी मेथड आहे. एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर जो अँगल दिलेला आहे 30 डिग्री, जो ट्रू अँगल आहे, बरोबर आहे, तेवढा अँगल घेऊन एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, हा अँगल किती आहे, 30 डिग्री, किंवा तुम्ही त्याला फाय म्हणू शकता. त्याच्यावरती ट्रू लेंथ घ्यायची आहे. ट्रू लेंथ कुठं आहे, तर ही ट्रू लेंथ आहे. याच्याबरोबर अँगल दिलेला आहे त्यांनी, याच्याबरोबर अँगल घ्या असं सांगितलेलं आहे. ही त्याची ट्रू लेंथ आहे. आणि हीच जर टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर ती अपीअरंट झालेली आहे. म्हणजे ट्रू आहे, इथं ट्रू अँगल घेतलाय तर त्याच्यावरती कंपास मध्ये ही ट्रू लेंथ घ्यायची. ट्रू लेंथ घ्यायची आणि त्याच्यावरती मार्क करायचा. त्याच्यावरती ट्रू लेंथ घेतल्यानंतर तो इथं आला सपोज, तर या ठिकाणी आपण दुसरा लोकस मिळतो आपल्याला. या पॉइंट मधून जाणारा आणि या पहिल्या काढलेल्या लाईनला बरोबर पॅरल पाहिजे, परफेक्टली पॅरल पाहिजे. जर तो परफेक्टली पॅरल नसेल तर त्या ठिकाणी अँगल मध्ये चेंज येऊ शकतात. ओके, इथपर्यंत समजलं? येस सर. ओके, आता इथून पुढे काय करायचं आहे, जी अपीअरंट लेंथ आहे, म्हणजे ही लेंथ आपण इथं घेतली आणि मार्क केलं, जी ट्रू होती ती. आता जी अपीअरंट आहे टॉप व्ह्यू मध्ये AH डॅश, हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचंय आणि या पॉइंट वरती कंपासचं टोक ठेवून ते या लाईनला इथं मार्क करायचं. मग ही जी लाईन आहे ही कनेक्ट करायची या पॉइंट पासून. मग त्यावेळेला जो काही अँगल येईल इथे, हा अँगल, हा जो अँगल आहे हा असेल बीटा अँगल. तो मेजर करायचा आणि इथं घ्यायचा आहे. ओके, समजलं? येस सर. ओके, परत अँगल काढला तर 44 आला का? ठीक आहे ओम, काय अडचण नाही. ठीक आहे, याचा फ्रंट व्ह्यू तुम्ही काढू शकता. Can you do a front view of this diagram when the observer is at this point? इकडून ऑब्झर्वर पाहतोय त्यावेळेला याचा फ्रंट व्ह्यू तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ओके, so okay, all of you please put your roll numbers into the chat box. Yes sir. All of you please put your roll numbers.
तर याच्यात फक्त एकच डॉटेड लाईन येईल ना लास्ट व्ह्यू मध्ये. कोणती येते? AFB, AFCF. AFCF. हा, ही कशी दिसते? CF डॅश कशी आहे बघा बरं, का विजिबल आहे ती? काढूया का इथे? काढू काय मी? हा सर काढा. आउटर लाईन आहे ना ती. आउटर लाईन आहे. CF डॅश आउटर आहे का? बरं ठीक आहे, काढतो मी, जरा बघू, फास्ट काढतो थोडस. टेक प्रोजेक्शन इन अपवर्ड डायरेक्शन. नाही, थोडस एक व्ह्यू राहिलाय सर, काढतो की तेवढं. Similarly here, त्याच्यानंतर या पॉइंट मधून, ए मधून आणि या BH डॅश मधून जाणारी एक लाईन. ओके, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन मध्ये बॉटम बेस मधून जाणारी एकच आहे, आणि इथं याच्यामधून जाणारी एक आणि याच्यामधून जाणारी एक. ओके, आता इथे पॉइंट देतो मी पटापट. झालं. पहिल्यांदा बॉटमचा बेस कंप्लीट करून घेतो. AH इथून येणारी आणि इकडून येणारी इथं क्रॉस होते. हा AF झाला. BF साठी हा इथं BF आहे, आणि C साठी C पण इथेच आहे. इकडचे पॉइंट जर पाहिले तर A हा इथं येतो, A F डॅश, त्याच्यानंतर B आणि C इथे येत आहेत. याला नोटेशन देतो मी फास्ट मध्ये. नोटेशन दिले की जास्त विजिबिलिटी येते. कधी AF हा पॉइंट आहे, BF त्याच्यानंतर हा आहे CF. मी काढतोय ते बरोबर आहे का बघत चला बरं का, तुम्ही पण लक्ष ठेवा. AF डॅश, त्याच्यानंतर हा BF dash, and then this one is the CF dash. ओके, आता पहिली आउटर लाईन मी कनेक्ट करून घेतो. येस सर. त्याच्यानंतर हा टॉपचा सरफेस आहे, तो तर विजिबलच राहणार आहे सगळा. डॉटेड का? डॉटेडला आम्ही पिंक कलर घेतला डॉटेड साठी. नाही नाही ना, डॉटेड काढत नाही. हा ओके, आता BF डॅश हा पण विजिबल आहे. सो ड्रॉ दिस वन ऑल्सो विथ द विजिबल. हा एकच डॉटेड येते बरं का यात.
ही AF CF ही एक डॉटेड येईल फक्त, कारण ती जर कंटिन्युअस काढली तर ही BF BF डॅशला काय होते, कट होते. ओके, दिस इज द फ्रंट व्ह्यू इन थर्ड स्टेज. असा आलाय का बघा सगळ्यांचा? Yes, sir. Yes, sir. Okay, then it is Yes, sir. correct. Only one dotted line is there, that is AF CF. Okay, we will stop here. So thank you all of you.